हे बघा, हे कचरा डेपोत आली आहे मी. ठेवलं आहे ह्या लेकरांना जेवण. ह्यांना माहीत असते आता जरासं वाट बघतात बरं का, 4 दिवस गेले की 8 दिवस गेले की येईल आपल्याला जेवण, असं ह्यांना जरा माहीत झाले. आता आलं की नाही, ठेवलं म्हटलं की पटापट येतात बरं का. पहिला भिवून लांब पळायचे. हे बघा, ही जरा घाबरतात म्हणून ह्यांना इकडं तोपर्यंत बिस्किट दिले. ती खाऊन गेली की मग ही जाऊन खातील. हे बघा ही. आणि तिकडं खाली आहे की नाही, जिथं मांस पडतं ना कत्तलखान्याचं, ते तिकडची वेगळीच आहेत. ती चोरून जाऊन ती झोपली बिपली की ही जाऊन तिथं खाऊन येतात. नाहीतर ती खालची कुत्री मांस जर खातात ती इकडची ह्यांना येऊनच देत नाहीत. हे बघा अशी बसतात. आता पावसाळ्यात हे तळं असते ना, खाली पाणतळं केलं हे, ह्याच्यात पाणी साठतं पावसाळ्यात. आता तर काय पाठीमागं पाण्याचं तळं आहे तिकडं, ते जाऊन पाणी पितात. इथली लाईट पण काढली बिल भरलं नाही म्हणून, नाहीतर ते छोटंसं खड्डा भरून ठेवायचे. अजून त्याने लाईट बिल भरले की आता लाईट येईल. आता घेऊन येते बघा. मला तर चैन पडत नाही बाबा. पण एवढंच आहे की कसं, इथं आणून सोडायच्या आधी ऑपरेशन वगैरे करून, इथं एवढा मोठा एरिया आहे कचरा डेपोचा, जाळी वगैरे करून त्यांची हाईटवर असणाऱ्या वेगळ्या पिल्लांना वेगळं ॲग्रेसिव्ह असं ठेवायची सोय करावी. हे निवेदन आम्ही देणार आहे अजून आता नगरपालिकेत. बघूया आता आयुक्त बदललेत काय होते, सगळं पद्धतशीर करावं लागणार आहे. पण तोपर्यंत तरी आपण हे कार्य, अन्न पाणी देणं हे जीव आहे आपल्यासारखंच. त्यांना दिवसातनं 4-5 टाईम भूक लागते, पण एक टाईम तरी त्यांना मिळावं ही अशी आमची अपेक्षा असते. म्हणून मी माझ्या हातनं होईल तेवढं धडपडीत इतक्याला मी येते. आठवड्यात चुकवतच नाही मी. शक्यतो लवकर येईन, पण उशीर कधी होणार नाही. त्यांना कोण नाही आहे, ते पूर्णपणे मनुष्य जातीवर अवलंबून आहेत, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे.